जानेवारी 10 हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 1. भारताने जगात सर्वप्रथम कोणत्या शाश्वत उत्पादनाचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले? उत्तर, बायो बिटुमेन. स्पष्टीकरण, बायो बिटुमेन हे बायोमासपासून बनवले जाणारे पर्यावरणास अनुकूल असे डांबर आहे, जे रस्ते बांधणीसाठी वापरले जाते. 2. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने हायपरसोनिक ब्लड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? उत्तर, चीन. स्पष्टीकरण, हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट अधिक वेगाने प्रवास करण्यास सक्षम असून ते रडार यंत्रणेला चकवा देऊ शकते. 3. जानेवारी 2026 मध्ये आयोजित केरळ विधानसभा आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर, पुस्तके, विचार आणि सार्वजनिक संवादाचा उत्सव साजरा करणे. स्पष्टीकरण, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि विविध विषयांवर चर्चा घडवून आणणे हे या महोत्सवाचे ध्येय आहे. 4. 2026च्या सुरुवातीला कोणत्या देशातील निदर्शनांमुळे देशव्यापी इंटरनेट बंद करण्यात आले? उत्तर, इराण. स्पष्टीकरण, सरकारविरोधी निदर्शने रोखण्यासाठी आणि माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी इराणमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. 5. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये कोणती मोठी क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे? उत्तर, ICC पुरुष T20 विश्वचषक. स्पष्टीकरण, ही क्रिकेट विश्वातील एक महत्त्वाची स्पर्धा असून यात जगातील प्रमुख क्रिकेट संघ सहभागी होतात. 6. 2026 मध्ये G20 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? उत्तर, दक्षिण आफ्रिका. स्पष्टीकरण, भारताने आणि त्यानंतर ब्राझीलने अध्यक्षपद भूषविल्यानंतर 2026 मध्ये ही जबाबदारी दक्षिण आफ्रिकेकडे आली आहे. 7. ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? उत्तर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. स्पष्टीकरण, या अहवालात जागतिक अर्थव्यवस्था आणि समाजासमोरील प्रमुख धोक्यांचे विश्लेषण केले जाते. 8. कोणत्या भारतीय राज्याने सरकारी शाळांमध्ये AI शिक्षक उपक्रम सुरू केला आहे? उत्तर, केरळ. स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. 9. कोणता देश नुकताच ब्रिक्सचा नवीन सदस्य बनला आहे? उत्तर, इथिओपिया. स्पष्टीकरण, ब्रिक्स समूहाचा विस्तार करताना इथिओपियासह इतर काही देशांना सदस्यत्व देण्यात आले आहे. 10. भारतीय नौदलाने नुकतीच कोणती स्वदेशी बनावटीची स्टेल्थ डिस्ट्रॉयर युद्धनौका ताफ्यात समाविष्ट केली? उत्तर, INS सुरत. स्पष्टीकरण, ही विशाखापट्टणम वर्गातील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका असून ती पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.